सेंटर टाकलंय हा. तर खासदार साहेबांचा पण पारनेर तालुका आहे ना. हजार इंजेक्शन दिले म्हणतात ना. कोणाला दिले, कोणत्या कोविड सेंटरला दिले? नाही निलेश लंकेंच्याच कोविड सेंटरला 1000 इंजेक्शन दिले असे म्हणतात जनता. अशी चुकीची माहिती आहे. आमदार साहेबांनी स्वतः रेमडेसिवीर साठी किती त्यांनी प्रयत्न करून कुठून मिळवले आम्हाला माहिती आहे. एखादा जर गरीब पेशंटला लागलं तर आमदार साहेबांना सांगितलं तर कुठून कसे उपलब्ध करून दिले त्यांनी हे त्यांना माहित. पण कोविड सेंटरच्या ज्यावेळेस जे परिस्थिती आली होती कोविडची त्यावेळेस सगळ्यात मोठं जर जगाला माहिती आहे पूर्ण, नुसतं महाराष्ट्रालाच नाही तर जगाला, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड पेशंट मध्ये झोपणारा एकमेव आमदार निलेश लंके साहेब. आणि याच गोष्टीमुळं आज खासदार होण्यापासून निलेश लंके साहेबांना कोणीच अडवू शकत नाही. ज्या लोकांचे गरिबांचे प्राण वाचलेत ते आज किती पैसे द्या किती काही करा पण मतदान मात्र लोकनेते निलेश लंके साहेबांनाच होणार आणि खासदार मात्र फक्त लंके साहेबच होणार. ही या ठिकाणी आज आम्हाला पूर्ण